शेतकरी मरतोय आणि कृषी मंत्री रमी खेळतोय. काय आनंद आहे. कसलं सरकार हे नतभ्रष्ट, या जनतेच्या भुकांनी बसलेलं हे नतभ्रष्ट सरकार आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात असं नतभ्रष्ट सरकार पुन्हा होणार नाही. कुणाचीच पर्वा नाही. आज दररोज 8 ते 10 शेतकरी आत्महत्या करतायत. कर्जाच्या बोजाखाली शेतकरी दबला आहे. पीक विम्याचे फिगर जे बदलले, पूर्वी 1/3 केंद्र सरकार, 1/3 शेतकरी आणि 1/3 हे राज्य सरकार भरतो. आता पूर्णतः पीक विमा हा शेतकऱ्याला भरायला लावला. म्हणजे मतं घेतपर्यंत 1 रुपयात विमा आणि मतं घेऊन झाल्यानंतर तुमचं तुम्ही बघा, मरा की वाचा. म्हणजे ही जी भूमिका शेतकऱ्याप्रती अनास्था या सरकारची आहे, तेच कृषी मंत्र्याच्या सभागृहामध्ये रमी खेळताना दिसत आहे. म्हणजे यांना काही कामच उरलं नाही. मला वाटतं की भाजपवाल्यांनी यांना रिकाम केवळ नावालाच मंत्री करून ठेवला आहे, किंवा हे यांना कुठला अधिकारच नाही असा असावा. आणि अधिकार असेल तर मग यांना करायची काही इच्छा नसेल. हा एक कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा.